नमस्कार. प्रथम तर तुम्हाला येणाऱ्या ह्या नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. येणारं हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आनंद भरभराट घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. तरी सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर आपण आता बघूयात की हा महिना नवीन 2025 मधला जानेवारी महिना मेष राशीसाठी कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे. तर आता आपण पाहूया. तर तुमच्यासाठी हा महिना थोडेसे संमिश्र परिणाम घेऊन आलेला आहे. स्वास्थ्य बाबतीत तर तुम्हाला या महिन्यामध्ये कसलीच चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वास्थ्यासंबंधी सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील. तुम्ही एकदम ठीक असणार आहात. जरी जुने काही व्याधी असतील तर ते पण एकदम दूर झालेले असतील, किंवा तुमच्या मागचे जे काही त्रास असतील तर ते पण ठीक झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच तुमच्यामध्ये एक नवीनच सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल. बऱ्याच दिवसांपासून कोणत्या तरी चिंतेमध्ये होतात किंवा कसल्या तरी एका टेन्शनमध्ये होतात, तर ते सर्व दूर होऊन एक सकारात्मक ऊर्जा म्हणा किंवा एक सकारात्मक एक दृष्टिकोन तुम्हाला मिळाल्याचे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त वाढ होईल. आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय असो, ते मग घरातील असो किंवा बाहेरचे असो, तर तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्याल आणि तेही पूर्ण आत्मविश्वासाने घ्याल. आणि कोणतेही कार्य करताना ते कार्य तुम्ही परिपूर्ण अशा आत्मविश्वासानेच तुम्ही ते कराल. तुम्ही तुमचं 100% प्रत्येक कार्यामध्ये देणार आहात या महिन्यामध्ये. सोबतच अनेक नवीन लोकांमध्ये तुम्ही मिसळाल. नवीन नवीन लोकांच्या तुम्ही ओळख्या करून घ्याल आणि तेथेही तुम्ही तुमच्या एक वेगळेपणामुळे, एका आत्मविश्वासामुळे तुम्हाला लोक ओळखायला लागतील. तुमचे एक जे काही नवीनपण एक तुमच्यामध्ये संचारलेला आहे किंवा एक नवीन आत्मविश्वास तुमच्यामध्ये जागृत झालेला आहे, त्यामुळे तुमचे एक वेगळंच व्यक्तिमत्व इतरांना पाहायला मिळेल. या महिन्यामध्ये एक वेगळाच बदल झालेला तुमच्यामध्ये पाहायला मिळणार आहे या महिन्यामध्ये. तर त्यामुळे हे तुम्ही खूपच प्रसिद्ध होणार आहात. तर त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक दृष्ट्या जर बघितलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच चांगले परिणाम घेऊन आलेला आहे. तुमच्या कुटुंबामध्ये सगळीकडे आनंद वातावरण असेल. एकमेकांबद्दल प्रेम असणार आहे, एकमेकांबद्दल आपुलकी असणार आहे. पहिल्यापेक्षाही प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. तर कौटुंबिकदृष्ट्या शांततेमध्ये हा महिना पार पडणार आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा कुटुंबातील कोणा एका सदस्यासाठी लग्नासाठी, विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करत होता, तर आता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहेत. कारण तुम्ही ज्या कोणा व्यक्तीसाठी प्रयत्न करत होता, तर त्यांचे लग्न जुळण्याची योग आलेले आहेत. नक्कीच लग्न जुळतील, तुम्हाला पसंत पडतील, एकमेकांचे कुटुंब तुम्हाला पसंत पडतील आणि तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडून येईल, शुभ कार्य होईल. आणि त्यामुळे हे घरामध्ये सगळीकडे एक आनंदी वातावरण असेल, एक शुभमय वातावरण असणार आहे. अजून एक सांगायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी एक वेगळीच ऊर्जा घेऊन आलेला आहे. एक नवीनच ऊर्जा तुमच्यामध्ये संचार झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करताना किंवा कोणतेही एखादं तुम्ही नवीन कार्य करत असाल किंवा तुमचं जे दररोजचं काम आहे ते करत असताना एक पूर्ण आनंद म्हणा किंवा एक प्रसन्नतेने तुम्ही परिपूर्ण असणार आहात, आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. एक नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश केल्याचे तुम्हाला दिसून येईल. आणि ह्या सगळ्याचा तुमच्या जीवनावर, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींवर खूपच असा एक सकारात्मक परिणाम किंवा खूपच चांगला असा परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमच्या या नवीन रूपामुळे आत्मविश्वासाने पूर्ण असलेल्या तुमच्या या परिपूर्ण पर्सनॅलिटीकडे इतर लोक एकदम असे आकर्षित होतील आणि तुम्ही पहिल्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध व्हाल. तुम्ही पहिल्यापेक्षाही जास्त तुमचं जे नावलौकिक आहे समाजामध्ये म्हणा किंवा कुटुंबामध्ये म्हणा किंवा तुमच्या मित्र मंडळ जे आहे किंवा तुमचं जे काही एक समाजामध्ये एक प्रतिष्ठा आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. हा महिना तुमच्यासाठी पूर्णपणे बिझी शेड्यूल्ड असलेला जाणार आहे. म्हणजे कसं, तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये खूपच बिझी असणार आहात, कामामध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेणार आहात. आणि त्यामुळे तुमचं थोडंसं का होईना तुमच्या फॅमिलीकडे दुर्लक्ष होईल. तर तिथेही थोडंसं प्रयत्न करा. आपल्या फॅमिलीला थोडंसं वेळ काढून त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. एखादा नवीन प्रोजेक्ट तुम्ही हाती घेण्याची शक्यता आहे ह्या महिन्यामध्ये. आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला
त्या प्रोजेक्टमध्ये म्हणा किंवा त्या एखाद्या कार्यामध्ये पूर्णपणे झोकून द्याल आणि ते तुम्ही सफलही करून दाखवाल. तर हे पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं एक असं पाऊल म्हणा किंवा एक तुम्ही नवीन वर्षाची एक नवीन महिन्याची तुम्ही सुरुवात ह्या प्रोजेक्टने किंवा ह्या नवीन कार्याने करू शकता असं म्हणायलाही हरकत नाही. करिअरच्या दृष्टीने जर म्हटलं तर हा येणारा महिना जानेवारी महिना तुम्हाला अगदी जसा पाहिजे तसेच परिणाम देणारा आहे. म्हणजे तुम्ही जे काही एक करिअरच्या बाबतीत विचार करून ठेवलेला आहे तर अगदी तसंच घडण्याची शक्यता आहे. फक्त जर प्रयत्न करावे लागले तर ते करण्यासाठी अजिबात मागे सरू नका. सोबतच विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच छान जाणार आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा हा महिना आहे. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी नवीन विषय शिकायला मिळतील. सोबतच तुमच्या एकाग्रतेमध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे आणि या सगळ्यांमुळे तुमच्या घरामध्ये तुमचं भरभरून कौतुकही होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच तुम्ही इथेही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये सफल राहणार आहात. सोबतच व्यावसायिक वर्गाला जर म्हटलं तर हा महिना भरपूर लाभ मिळवून देणारा जाणार आहे. एखादं नवीन करार तुम्ही करू शकता किंवा एखाद्या भागीदारीच्या व्यवसायामध्ये पण तुम्ही काही पैसे गुंतवू शकता. आर्थिक गुंतवणूक तुम्ही करणार आहात आणि त्यामधूनही तुम्हाला भरभरून असे आर्थिक लाभ मिळून जातील. महिला वर्गाला जर म्हटलं तर हा महिना भरपूर प्रसन्नतेने, नवीन ऊर्जेने, आत्मविश्वासाने भरलेला असा जाणार आहे. एखाद्या समारंभाला तुम्ही भेट द्याल आणि तिथेही तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. भरपूर नवीन ओळख्या तुम्ही कराल आणि तेथून तुम्हाला अजून नवीन काहीतरी शिकायलाही मिळणार आहे. सोबतच तुम्ही एखादं नवीन कार्य म्हणा किंवा पूर्वी जर तुम्ही कोणतं कार्य करत होतात तर ते कार्य तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने कराल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवाल. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात तर तिथं जे काही ते तुमचे एक इमेज आहे, तुम्ही एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करून ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये भर पडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल आणि तिथेही इतर लोकांकडून तुमची भरभरून प्रशंसा होणार आहे. तर त्यासाठीही तुम्ही तयार राहा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना एक वेगळीच ऊर्जा घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जे काम करत आहात, समाजासाठी काही काम करत असाल तर तुम्ही त्यामध्ये स्वतःला झोकून द्याल. नवीन काही शिकण्यामध्ये तुम्हाला रस निर्माण होईल. सोबतच तुम्ही अजून जे काही नवीन कार्य करणार आहात तर त्या कार्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे एक काम करता, ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःला झोकून दिलेला आहे, ज्याप्रमाणे तुम्ही स्वतः त्यामध्ये एक परिश्रम करत आहात, तर त्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला तुमच्याबद्दलच एक नवीन व्यक्तिमत्व ओळखायला मदत होणार आहे. म्हणजे तुम्हाला माहीत नव्हतं तुमची कार्यक्षमता अजून किती जास्त आहे हे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून पाहायला मिळू शकते. तर एकंदरीतच पाहता हा महिना तुमच्यासाठी एकदम सकारात्मक, नवीन ऊर्जेने भरलेला असा हा महिना घेऊन आलेला आहे किंवा असा हा महिना तुमच्यासाठी जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.